उभयान्वयी अव्यय, प्रधानत्व सूचक व गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज अविकारी शब्दाचा तिसरा प्रकार पाहणार आहोत. तर आपण पहिला प्रकार पाहिला अविकारी शब्दाचा क्रियाविशेषण अव्यय, दुसरा प्रकार पाहिला शब्दयोगी अव्यय आणि तिसरा प्रकार आता आपण पाहूया उभयान्वयी अव्यय. तर उभयान्वयी अव्यय हा अविकारी शब्दाचा तिसरा प्रकार आहे. उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणं. मग दोन शब्दांना जोडणं किंवा दोन वाक्यांना जोडणं. दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. उभयान्वयी अव्यय हा व्याकरणाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कारण उभयान्वयी अव्ययाचे प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक असे दोन प्रकार पडतात. याच्यामध्ये तुम्हाला संयुक्त वाक्यही शिकायला मिळेल आणि मिश्र वाक्यही शिकायला मिळेल. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ती आपण त्याची व्याख्या पाहिली. दोन किंवा दोनापेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. मग आता पहिला प्रकार आपण याचा पाहूया प्रधानत्व सूचक. प्रधानत्व सूचक म्हणजे काय? दोन मुख्य वाक्य जर एकमेकांना जोडले तर त्याला प्रधानत्व सूचक म्हणतात आणि एक मुख्य आणि एक गौण वाक्य जर एकमेकाला जोडलं तर त्याला गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात. म्हणजे आपण मी पहिल्या वाक्याला जर प्लस केलं तर दुसऱ्या वाक्याला मला प्लस करावं लागेल. म्हणजे हेही मुख्य वाक्य आहे, हेही मुख्य वाक्य आहे. गौणत्व सूचक मध्ये पहिलं वाक्य जर प्लस केलं तर दुसरं वाक्य मला मायनस करावं लागेल. म्हणजे पहिलं वाक्य मुख्य असेल तर दुसरं वाक्य त्याच्यावर अवलंबून असेल किंवा पहिलं वाक्य जर गौण असेल तर दुसरं वाक्य त्याच्यावर अवलंबून असेल. म्हणजे याच्यामध्ये एक गौण वाक्य असतं म्हणजे एक वाक्य दुसऱ्यावर अवलंबून असतं. इथं दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतात म्हणजे दोन्ही वाक्यांचा स्वतंत्र असा अर्थ तयार होतो. दोन केवळ वाक्य जरी म्हणजे केवळ वाक्य म्हणजेच मुख्य वाक्य एकमेकांना जोडले तर ते प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने ते जोडली जातात. तर केवळ वाक्य म्हणजे काय? जर एकच विधेय असेल, एकच क्रियापद असेल तर त्यावेळेस आपण त्याला केवळ वाक्य म्हणतो. मग आता दोन शब्द एकमेकांना जोडले, राम आणि श्याम चांगले मित्र आहेत, हे एकच वाक्य आहे. मग याला म्हणायचं केवळ वाक्य. ओके. राम आणि श्याम जेवण करत होते हे सुद्धा काय झालं? केवळ वाक्य झालं. पण राम जेवण करत होता व श्याम जेवण करत होता हे दोन वाक्य एकमेकांना जोडले. राम जेवण करत होता, श्याम जेवण करत होता, ते दोन्ही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाहीत. म्हणजे हे शब्द जे जोडले गेले, हे वाक्य जोडले गेले आणि ह्या वाक्यांना काय म्हणायचं? संयुक्त वाक्य म्हणायचं. मग आता दोन वाक्य एकमेकांवर अवलंबून नसतील अशी वाक्य एकमेकांना जोडली तरच त्याला काय म्हणायचं? संयुक्त वाक्य म्हणायचं. मग प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. मग आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक. समुच्चय बोधक. दुसरा प्रकार आहे समुच्चय बोधक. आपण एक एक प्रकार पाहूया. समुच्चय बोधक आहे, दुसरा विकल्प बोधक आहे, तिसरा न्यूनत्व बोधक आहे आणि चौथा परिणाम बोधक आहे. गौणत्व सूचक मध्ये पहिला तुमचा स्वरूप बोधक आहे, दुसरा उद्देश बोधक आहे, तिसरा कारण बोधक आहे आणि चौथा संकेत बोधक आहे. तर प्रत्येक एक एक प्रकार आपण व्यवस्थित पाहू आणि त्यांचे संयुक्त आहे की ते मिश्र वाक्य आहे ही आपण पाहूया. तर पाहूया पहिल्यांदा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. बघा पहिला प्रकार आपण पाहतोय प्रधानत्व सूचक अव्ययाचा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. आता समुच्चय म्हणजे काय? समुच्चय म्हणजे बेरीज. दोन वाक्यांची जेव्हा बेरीज केलेली असते म्हणजे दोन वाक्य जेव्हा एकत्र आलेली असतात तेव्हा त्याला तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययाला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ काय? विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आता आणि हा हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या शब्दाने विजा चमकू लागल्या, पावसाला सुरुवात झाली हे दोन वाक्य परस्परांना जोडले. ओके. जेव्हा दोन वाक्य परस्परांना जोडले जातात आणि तिथं यांची जेव्हा बेरीज होते तर बेरीज करताना व, आणि, आणखी, अन, आणि, न, नी, शिवाय हे या शब्दांचा वापर होता. म्हणजे काय? विजा चमकू लागल्या, अन पावसाला सुरुवात झाली, अन शब्द येऊ शकतो. विजा चमकू लागल्या, नी पावसाला सुरुवात झाली, नी शब्द येऊ शकतो. विजा चमकू लागल्या व पावसाला सुरुवात झाली, व येऊ शकतो. आणि पावसाला सुरुवात झाली, शिवाय पावसाला सुरुवात झाली, म्हणजे हे सर्व शब्द आणीच्या ठिकाणी येऊ शकतात. तसंच 10 वाजले व मुले शाळेकडे निघाली.
आणि मुले शाळेकडे निघाली. आणि मुले शाळेकडे निघाली. मी गुरुजींना नमस्कार केला, शिवाय गुरुदक्षिणाही दिली. ओके. आणि गुरुदक्षिणाही दिली, अन गुरुदक्षिणाही दिली, आणि गुरुदक्षिणाही दिली. मी भिकाऱ्याला सदरा दिला आणि जेवू घातले. ओके. आम्ही कादंबरी वाचली आणि अनेक चित्रपटही पाहिला. म्हणजे अन आणि आणखी न नी शिवाय व या उभयान्वयी अव्ययांनी जेव्हा दोन मुख्य वाक्य एकमेकांना जोडले जातात, अर्थाच्या दृष्टीने एकमेकांवर अवलंबून नसलेले वाक्य एकमेकांना जोडले जातात, तेव्हा या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. मग समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय हे दोन वाक्यांची बेरीज करतात. 10 वाजले वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. मुले शाळेकडे निघाली वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. परंतु दोन मुख्य वाक्य म्हणजे या पण मुख्य वाक्याला प्लस म्हटलं, या मुख्य वाक्याला प्लस म्हटलं म्हणजे प्लस प्लस दोन मुख्य वाक्य एकमेकांना जोडले तर त्याला काय म्हणायचं? संयुक्त वाक्य. मग ह्या प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी म्हणजे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली गेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. आता पाहूया आपण विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार आपण पाहतोय तो म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. याला दुसरा शब्द आहे पर्याय बोधक. विकल्प म्हणजे काय? हे किंवा ते, राम किंवा श्याम, पास किंवा नापास, पास अथवा नापास, पाप किंवा पुण्य. ओके. तर किंवा वा अथवा की अगर नाहीतर या शब्दांनी जे दोन वाक्य जोडले जातात हे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय शब्दांनी जे वाक्य जोडले जातात त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. काय म्हणायचं? संयुक्त. देह जावो अथवा राहो याला पर्याय, जाणं किंवा राहणं हा पर्याय. देह जावो किंवा अथवाच्या ऐवजी कोणता शब्द येईल? किंवा राहो. देह जावो अगर राहो, अगर शब्द. देह जावो नाहीतर राहो, नाहीतर शब्दाला. देह जावो की राहो, की शब्दाला. देह जावो वा राहो, देह जावो अथवा राहो म्हणजे सर्व शब्द अथवाच्या ठिकाणी. म्हणजे अथवा म्हणजे याच्यामध्ये काय आहे? विकल्प आहे. काय आहे? विकल्प म्हणजे पर्याय, हे किंवा ते. पाऊस पड वा ना पडो म्हणजे पडणं किंवा न पडणं हे विकल्प आलं. मी जाणारच. मला प्रत्यक्ष भेटा किंवा अगर फोन करा म्हणजे भेटणं किंवा फोन करणं याच्यामध्ये विकल्प आलं. हे करा किंवा ते करा. लोक आपली स्तुती करत किंवा निंदा करत. स्तुती करणं आणि निंदा करणं हे काय आले? पर्याय आले, विकल्प आले. तुला पैसा पाहिजे की माणुसकी पाहिजे? पैसा का माणुसकी याच्यामध्ये विकल्प आला. म्हणजे जेव्हा दोन वाक्य ह्या अथवा वा की किंवा अगर नाहीतर ह्या विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्याला काय म्हणायचं? तेव्हा ते वाक्य संयुक्त वाक्य असतं. संयुक्त वाक्य म्हणजे काय? प्लस प्लस दोन्ही वाक्य मुख्य वाक्य असतात. दोन्ही. पाऊस पडो वा ना पडो, ना पडो मी जाणारच. मी हे दोन्ही वाक्य काय एकमेकांवर अवलंबून नाहीये. जेव्हा दोन वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात तेव्हाच ते संयुक्त वाक्य. लक्षात ठेवायचं समुच्चय बोधक, विकल्प बोधक, परिमाण बोधक ही जी वाक्य असतात ना ही वाक्य काय असतात? आणि न्यूनत्व बोधक ही वाक्य जी असतात ही संयुक्त वाक्य असतात. ओके. तर आता समुच्चय बोधक म्हणजे दोन वाक्यांची बेरीज, विकल्प बोधक म्हणजे हे किंवा ते. आता आपला पुढचा प्रकार आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. तर पाहूया न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. तर न्यूनत्व म्हणजे कमीपणा. न्यूनत्व म्हणजे काय? कमीपणा. म्हणजे पहिलं जे वाक्य असतं ना त्या वाक्याचा थोडासा कमीपणा पुढच्या वाक्यात दाखवलेला असतो. पण दोन्ही मुख्य वाक्य असतात म्हणजे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही देखील संयुक्त वाक्य असतात. म्हणजे ही देखील प्लस प्लस असतात. म्हणजे दोन मुख्य वाक्य असतात. याच्यामध्ये पण, परंतु, परी, बाकी, किंतु हे शब्द येतात. आता परंतु याला पहिला उकार आहे. शेवटी उकार देताना आपण दुसरा देतो. परंतु संस्कृत मधून आलेले जे शब्द असतात त्यांना आपण काय करतो? ते तसे लिहितो. परंतु पहिला उकाराला, किंतु पहिला उकाराला. ओके. आणि पहिला उकारा आहे, पहिली वेलांटी आली. ओके. तर पण, परंतु, परी, बाकी, किंतु या शब्दांनी जे या उभयान्वयी अव्ययांनी जे वाक्य जोडले जातात त्याला न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडले असं म्हणतात. ओके. आणि ही संयुक्त वाक्य असतात. मरावे, परी, कीर्तिरूपे. आता काही पुस्तकांमध्ये इथं अर्धविराम दिलाय. असं काही पुस्तकांमध्ये असं डायरेक्ट मरावे, परी, कीर्तिरूपे. जे मरावे पण कमीपणा काय? थोडस कीर्ती करून ठेवावे म्हणजे कीर्तिरूपाने थोडस उरावं. आता मी विचारलं काय चाललंय बंटी, तर तू काय म्हणशील? आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक. म्हणजे थोडीशी कमी काय दाखवली? आईला थोडं बरं नाही. या वाक्यामध्ये थोडीशी काय दाखवली? कमीपणा दाखवला. यंदा खूप चांगला पाऊस पडला पण
पिके चांगली आली नाही. ओके. गड आला, थोडीशी कमी काय राहिली, पण सीए ही कमी राहिली थोडीशी. शेतकऱ्यांनी शेती नांगरली, पण पाऊसच पडला नाही, कमी, थोडस कमीपणा, न्यूनत्व दाखवलं. मी तिला भेटायला गेलो, किंतु ती आली नाही. एकाच वाक्यामध्ये आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक. आता याच्यात यंदा खूप चांगला पाऊस पडला, पण पिके चांगली आली नाही, किंवा परंतु पिके चांगली आली नाही, पण पिके बघा, पण, परंतु, किंतु पिके चांगली, म्हणजे एकच शब्द वाक्यामध्ये इथे येऊ शकतो. पणच्या ऐवजी परंतु येऊ शकतो. आलं का लक्षात? याच्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये थोडासा कमीपणा दाखवला असतो. काय दाखवला असतो? कमीपणा. मुलगी खूप सुंदर आहे, पण कमीपणा काय? ती थोडी नकटी आहे, ती थोडी सावळी आहे. म्हणजे हा काय झाला तिचा कमीपणा. म्हणजे एखाद्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यामध्ये कमीपणा असेल किंवा पहिल्या वाक्यामध्ये कमीपणा. आईला थोडे बरे नाही, काय चाललंय? ठीक आहे, आईला थोडे बरे नाही, उलट सुद्धा हे वाक्य करू शकतो. किंवा आईला थोडे बरे नाही, पुन्हा हे चिन्ह घ्यायचं, बाकी सर्व ठीक. म्हणजे थोडासा कमीपणा पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यात दिला तर अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात. आणि असे हे जे आहेत पण, परंतु, परी, बाकी, किंतु या उभयान्वयी अव्ययाने जोडले गेलेली वाक्य म्हणजेच न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली गेलेली वाक्य असतात. मग आपण समुच्चय म्हणजे दोन वाक्यांची बेरीज, विकल्प म्हणजे हे किंवा ते पर्यायाला, आणि न्यूनत्व म्हणजे थोडासा कमीपणा दाखवून. आता चौथा प्रकार आहे संयुक्त वाक्याचा, म्हणजे ज्याच्यात संयुक्त वाक्य असतात, तर तो आहे परिमाण आहे, परिणामबोधक. काय? परिणाम. परिमाण आणि परिणाम मध्ये फरक आहे. परिमाण म्हणजे काय? मोजण्याचं साधन आहे, आणि परिणाम म्हणजे रिझल्ट. याचा परिणाम तो झाला, तर ते चौथा प्रकार पाहू आपण, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा हा चौथा प्रकार आहे, परिणाम बोधक म्हणजे रिझल्ट. काय असतं याच्यात? रिझल्ट म्हणजे परिणाम. बघा, म्हणून, सबब, यास्तव, याकरिता, की, तेव्हा, अतएव, तस्मात हे शब्द ज्या वेळेस परिणाम दाखवतात तर त्यावेळेस त्याला परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. बऱ्याच वेळेस तुम्हाला अतएव आणि तस्मात शब्द विचारलेला आहे. तस्मात हा शब्द खालीलपैकी काय आहे? तर तस्मात हा शब्द उभयान्वयी अव्यय आहे. तर पहिल्या वाक्याचा परिणाम पुढे असतो. बघा, मधुने मनापासून अभ्यास केला म्हणून तो पास झाला, म्हणून तो पास झाला, म्हणून सबब तो पास झाला, यास्तव तो पास झाला, याकरिता तो पास झाला. म्हणजे म्हणून, सबब, यास्तव, याकरिता हे शब्द म्हणूनच्या ऐवजी येऊ शकतात. म्हणजे हे शब्द सुद्धा काय आहेत? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आहेत. वाटेत गाडी बंद पडली, सबब त्याला उशीर झाला, म्हणून त्याला उशीर झाला, यास्तव त्याला उशीर झाला. म्हणजे सबब, यास्तव, हे म्हणून, याकरिता त्याला उशीर झाला. हे शब्द काय आले? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. यंदा कर्तव्य नाही म्हणजे यंदा लग्न नाही. तस्मात ते म्हणून वधू परीक्षा नाही, त्याच्या कारणामुळे वधू परीक्षा नाही. मग तस्मात हा शब्द काय आला? परिणाम बोधक आला. म्हणजे कर्तव्य नसल्यामुळे वधू परीक्षा नाही, याचा परिणाम इथं हा झाला की वधू परीक्षा होणार नाही. शास्त्रज्ञांनी शोध लावले, अतएव जग सुखी झाले, म्हणून जग सुखी झाले, यास्तव जग सुखी झाले, सबब जग सुखी झाले. म्हणजे अतएव हा शब्द म्हणून, सबब, यास्तव या शब्दांसाठी आला. म्हणून हे सुद्धा काय आलं? परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. तुम्ही त्याचा अपमान केला, यास्तव तो येत नाही, म्हणून तो येत नाही, तस्मात तो येत नाही, हे शब्द त्याच्यामध्ये आले. त्याचा तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. खेळण्याचा परिणाम असा झाला की त्याचं अंग दुखू लागलं. म्हणजे की, यास्तव, अतएव, तस्मात, सबब, म्हणून हे शब्द जे आहेत ना, पहिल्या वाक्याचा परिणाम पुढच्या वाक्यावर दाखवतात. पहिल्या वाक्याचा परिणाम पुढच्या वाक्यामध्ये दाखवतात. म्हणून याला काय म्हणायचं? परिणाम बोधक. तुम्हाला एक वाक्य सांगतो, हे बघा. रोहित परीक्षेत पास झाला म्हणून तो नोकरीला लागला. यास्तव त्याची गावात मिरवणूक निघाली. सबब त्याचा वर्तमानपत्रात फोटो आला. यास्तव त्याला वधू परीक्षा करायला चान्स मिळाला. म्हणजे हे सगळे काय एकमेकांचे काय झाले? परिणाम झाले. हे सगळे परिणाम बोधक. हे काय म्हणायचं? सगळे परिणाम बोधक. मग म्हणून, सबब, यास्तव, याकरिता हे सगळे शब्द काय आले? परिणाम दाखवणारे. ओके, याला म्हणायचं परिणाम बोधक. आणि परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही काय असतात? संयुक्त वाक्य असतात. मग तुमचं समुच्चय बोधक, विकल्प बोधक, त्याच्यानंतर न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक हे चारही वाक्य कोणती असतात?
संयुक्त वाक्य असतात. मग प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली गेलेली वाक्य पाहिली आपण. आता गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली गेलेली वाक्य पाहू. याच्यामध्ये एक मुख्य वाक्य असेल आणि एक त्याच्यावर अवलंबून असलेलं म्हणजे गौण वाक्य असेल. ओके, तर त्याचे 4 प्रकार पाहूया. तर पहिला प्रकार पाहू याच्यामध्ये स्वरूप बोधक उभयान्वयी अव्यय. बघा आपण प्रधानत्व सूचक पाहिलं. आता दुसरा प्रकार पाहू याचा उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार गौणत्व सूचक. आणि गौणत्व सूचक मध्ये एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. म्हणून गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. काय कोणती वाक्य असतात? मिश्र वाक्य. मिश्र वाक्यामध्ये एक प्लस मायनस किंवा मायनस प्लस म्हणजे एक मुख्य आणि एक गौण किंवा एक गौण प्लस मुख्य असे 2 वाक्य असतात. मग आता याचा पहिला प्रकार आहे स्वरूप बोधक. म्हणजे आपल्या बोलण्याचं स्वरूप पुढच्या वाक्यामध्ये असतं. आपल्या पहिल्या शब्दाचं स्वरूप पुढच्या वाक्यावर असतं. 1 लिटर, लिटरचं स्वरूप काय म्हणजे 1000 लिटर. म्हणजे त्याचं वर्णन केलं असतं, विस्तार केला असतो पुढे. तुकाराम म्हणून एक महान संत होऊन गेले. त्यांचं स्वरूप काय की ते एक महान संत हे एक स्वरूप आले. म्हणजे म्हणून, म्हणजे त्याच्यानंतर तो म्हणाला की मी जिंकलो. त्याचं म्हणण्याचं स्वरूप काय आहे की तो जिंकला असं. दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. म्हणून हा शब्द काय आला? एक राजा. म्हणजे दशरथाचं स्वरूप दाखवते पुढचं वाक्य. लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचं स्वरूप असं आहे की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याच्यानंतर गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. विनंती अर्ज ऐसा जे, म्हणजे हे जे शब्द आहेत ना हे पहिल्या शब्दाची किंवा पहिल्या वाक्याची काय करतायत? स्वरूप पुढच्या शब्दामध्ये दाखवतायत. म्हणजे पहिलं हे मुख्य आणि पुढे काय त्याच्यावर अवलंबून असलेलं. ओके, म्हणून याला काय म्हणायचं? गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. म्हणून, म्हणजे, की, जे. आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. आता याच्यामध्ये म्हणून शब्द आला. म्हणून हा शब्द प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी येतो. ओके, शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला किंवा तो परीक्षेत त्याने खूप अभ्यास केला म्हणून तो परीक्षेत पास झाला. म्हणजे तिथं परिणाम बोधक आला. काय आला तो? परिणाम. म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळे कामं करताना आढळतो. म्हणजे तो एकतर परिणाम बोधक येऊ शकतो, तो त्याच्यानंतर स्वरूप बोधक येऊ शकतो किंवा अजून वेगळ्या प्रकारामध्ये येऊ शकतो. म्हणजे त्या शब्दाच्या याच्यावरून जायचं नाही. म्हणून शब्द आला म्हणलं की स्वरूप बोधक आहे तो गौण असं म्हणायचं नाही की ते कोणत्या शब्दामध्ये आला, तो स्वरूप दाखवतोय का परिणाम दाखवतोय का न्यूनत्व दाखवतोय, काय दाखवतोय हे आपण पाहायचं आणि मग त्याच्यावरून शब्दाचा काय करायचा प्रकार ठरवायचा. तर स्वरूप बोधक मध्ये काय आलंय? म्हणून, म्हणजे, की, जे हे शब्द जे आहेत ना पहिल्या शब्दाचा किंवा पहिल्या वाक्याचा काय करतात? पुढे विस्तार दाखवतात. त्यांचं स्पष्टीकरण पुढे देतात. ओके, मग त्यांचं स्वरूप पुढे दाखवतात. म्हणून स्वरूप बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही काय असतात? मिश्र वाक्य असतात. आता आपण पाहूया कारण बोधक उभयान्वयी अव्यय. या कारण बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये कारण, कारण की आणि का की हे 3 शब्द येतात. बघा, कारण, कारण की, का की. म्हणजे पहिल्या वाक्याचं कारण पुढच्या वाक्यामध्ये असतं. मी हेच घड्याळ वापरतो का की ते माझ्या आईने दिले, का की ते माझ्या मित्राने दिले, कारण की ते माझ्या मैत्रिणीने दिले. म्हणजे का की हे म्हणजे कारण की, कारण हे शब्द जे आहेत ना तेव्हा पुढच्या वाक्यामध्ये त्याचं कारण दिलेलं असतं. पहिल्या वाक्याचं कारण काय असतं? पुढच्या वाक्यामध्ये दिलेलं असतं. भारताने सामना जिंकला कारण खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, कारण सचिनने खूप चांगला खेळ केला, कारण की सर्वांनी चांगली सांघिक कामगिरी केली, त्याला शिक्षा झाली कारण की त्याने अपहार केला. म्हणजे का की, कारण, कारण की हे 3 जे उभयान्वयी अव्यय आहेत हे कारण दाखवायचं काम करतायत. म्हणून ही कारणबोधक उभयान्वयी अव्यय आहेत. आणि कारणबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. कोणती वाक्य असतात? मिश्र. मग पहिला प्रकार पाहिला आपण स्वरूप बोधक. पहिल्या याचं स्वरूप पुढे दिलेलं असतं. दुसरा पाहिला कारण बोधक. पहिल्या याचं कारण पुढच्या वाक्यामध्ये दिलं असतं. हे वाक्याचं उलट केलं ना तर त्याचा परिणाम बोधक होतो. आणि ते कशामध्ये जातं? मग संयुक्त बोधक मध्ये. ते संयुक्त वाक्य होतं. म्हणजे कसं? खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली, त्याचा परिणाम काय झाला? म्हणून भारताने सामना जिंकला. असं उलट केलं तर काय होईल? ते वाक्य परिणामबोधक होईल. आणि परिणामबोधक वाक्य काय असतं? संयुक्त वाक्य असतं. आणि कारणबोधक वाक्य काय असतं? मिश्र वाक्य असतं. लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये सुद्धा तसंच असतं. बिकॉज म्हटलं, बिकॉज कॉज म्हटलं की ते काय असतं? कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. आणि त्याचा रिझल्ट जर असेल, परिणाम असेल तर ते काय असतं?
कंपाऊंड सेंटेन्स असतं म्हणजे संयुक्त वाक्य असतं. ओके, केवळ वाक्यामध्ये एकच तुम्हाला विधेय असतं आणि याच्यामध्ये दोन वेगवेगळी वाक्य असतात, परंतु एकावर दुसरं वाक्य अवलंबून असेल तर ते काय म्हणायचं, त्याला मिश्र वाक्य म्हणायचं. आता तिसरा प्रकार पाहू, उद्देश. पहिल्या वाक्याचा उद्देश पुढच्या वाक्यामध्ये आहे. ओके, उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय म्हणजे काय, याच्यामध्ये उद्देश दाखवलेला असतो, एम दाखवलेला असतो, ऑब्जेक्टिव्ह दाखवलेला असतो. ओके, उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता ही उद्देश दाखवणारी उभयन्वयी अव्यय आहे. आणि उद्देशबोधक उभयन्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. ओके, म्हणजे स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक, उभयन्वयी अव्ययांनी जोडली गेलेली वाक्य ही काय असतात, मिश्र वाक्य असतात. याच्यात एक मुख्य वाक्य असतं आणि एक गौण वाक्य असतं. मग आता इथं आपण पहिलं वाक्य पाहू, विजेते पद मिळावे. यास्तव त्यांनी खूप मेहनत केली. यास्तव त्यांनी मेहनत केली. यास्तव हे काय आलं, उद्देशबोधक आलं. म्हणून, मग यास्तवच्या ऐवजी म्हणून त्यांनी चांगली मेहनत केली. सबब त्यांनी चांगली मेहनत केली. यासाठी त्यांनी चांगली मेहनत केली. याकरिता त्यांनी चांगली मेहनत केली. म्हणजे म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, याकरिता हे शब्द जेव्हा उद्देश दाखवण्याचं काम करत असतील. आता उद्देश काय आहे, चांगलं विजेतेपद मिळावं. इथं उद्देश काय आहे, हवा पालट व्हावी म्हणून लोक थंड हवेच्या ठिकाणी जातात, म्हणून हा शब्द आला. शरीर सुदृढ व्हावे, यास्तव तो व्यायाम करतो. चांगला औषधोपचार मिळावा यासाठी तो मुंबईत गेला, म्हणजे औषधोपचार मिळावा हा उद्देश आहे. शरीर सुदृढ व्हावे हा उद्देश आहे. हवा पालट व्हावी हा उद्देश आहे. विजेतेपद मिळावे हा उद्देश आहे. परीक्षेत पास व्हावे यासाठी आम्ही चांगला अभ्यास करतो, म्हणून आम्ही चांगला अभ्यास करतो. म्हणजे हे काय झालं, म्हणून आम्ही चांगला, म्हणजे उद्देश आला त्याच्यामध्ये. पण मी असं जर म्हटलं आम्ही चांगला अभ्यास केला म्हणून आम्ही पास झालो, तर ते काय झालं, परिणामबोधक. काय झालं, परिणामबोधक. आणि परिणामबोधक वाक्य ही काय असतात, संयुक्त वाक्य असतात. परिणामबोधक वाक्य ही काय असतात, संयुक्त वाक्य. आता म्हणून हा 2-3 ठिकाणी आला. कुठं, शिवाजी म्हणून एक राजा होऊन गेला, शिवाजीचं स्वरूप. तुकाराम म्हणून एक महान संत होऊन गेले, म्हणून शब्द म्हणजे तिथं स्वरूप बोधक आला. तिथं तो गौणत्व सूचक आला. इथं सुद्धा हवा पालट व्हावी म्हणून लोक थंड हवेच्या ठिकाणी जातात. शरीर सुदृढ व्हावे म्हणून तो व्यायाम करतो, म्हणजे इथं उद्देश आला. म्हणजे म्हणून इथं सुद्धा उद्देश बोधक आला, म्हणजे तो गौणत्व सूचक आला, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. पण परिणाम बोधक मध्ये काय, आम्ही पास झालो, आम्ही चांगला अभ्यास केला म्हणून आम्ही पास झालो. हे काय झालं, परिणाम झाला. परिणाम बोधक जर म्हणून या शब्दाने जर परिणाम दाखवला असेल तर ते वाक्य संयुक्त वाक्य असतं आणि ते प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्यय असतं त्यावेळेस. म्हणून काय असतं, प्रधानत्व. आणि म्हणून या ठिकाणी काय आलं, गौणत्व सूचक. स्वरूप बोधक आणि उद्देश बोधक मध्ये ते काय आलं, गौणत्व सूचक आलं. आता शेवटचा प्रकार याच्यामध्ये संकेत बोधक, म्हणजे याच्यामध्ये अट असते, जर पाऊस पडला तर पिकं येतील. तर ते शेवटचा प्रकार पाहूया, गौणत्व सूचकचा संकेत बोधक उभयन्वयी अव्यय. बघा, गौणत्व सूचक उभयन्वयी अव्ययाचा हा शेवटचा प्रकार आहे संकेत बोधक. संकेत म्हणजे अट. संकेत म्हणजे काय, अट. जर मेहनत केली तर तुम्हाला यश मिळेल, बरं काय. जरी तरी सुद्धा, जरी पाऊस पडला नाही तरी पिकं चांगली आली, इथे सुद्धा अट आहे. म्हणजेच सुद्धा, म्हणजे हा शब्द आपण स्वरूप बोधक मध्ये पाहिला. काय, 1 रुपया म्हणजे 100 पैसे. रुपयाचं स्वरूप आहे 100 पैसे. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. त्यांचं स्वरूप पुढं म्हणजे या शब्दाने दाखवलं. म्हणजे हा शब्द जर अट दाखवत असेल, संकेत दाखवत असेल, हे औषध घे म्हणजे तुला बरं वाटेल, म्हणजे इथं काय आली, अट आली. म्हणजे या शब्दाने जर अट दाखवली तर मग ते काय आलं, संकेत बोधक आलं. प्रयत्न केला तर, बघा तर हा शब्द सुद्धा, प्रयत्न केला तर नक्कीच यश मिळेल. तर नुसता तर आला तरी सुद्धा चालेल. पुढे आला की मार मिळालाच म्हणून समज, इथं सुद्धा काय आली, अट आली. पुढे येण्याची अट आहे. ओके. आणि जरी पाऊस चांगला पडला तरी धरणे भरली नाही, जरी तरी याच्याने सुद्धा अट दाखवली. जर पाऊस पडला तरच पिकं येतील, म्हणजे जर तर, जरी तरी, की. आता की हा शब्द अनेक ठिकाणी येतो, आपण तो पाहिलाय. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले, म्हणजे त्याचा परिणाम झाला. काय झाला, परिणाम. आणि परिणाम बोधक उभयन्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य संयुक्त वाक्य असतात. आणि इथं की आला, पुढे आला की मार मिळाला, इथं अट आली, म्हणजे काय आलं, हे संकेत बोधक आला. आणि संकेत बोधक उभयन्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य ही मिश्र वाक्य असतात. मग प्रधानत्व सूचक उभयन्वयी अव्ययांनी जोडलेली म्हणजे समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक
परिणामबोधक. हे 4 वाक्य जे आहेत ही संयुक्त वाक्य असतात. मग स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक ही वाक्य काय असतात? मिश्र वाक्य असतात. आपण काय करू, म्हणजेचे 2-3 वाक्य घेऊ, कीचे 2-3 वाक्य घेऊ, म्हणूनचे 2-3 वाक्य घेऊ. म्हणजे एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या याच्यामध्ये वाक्यांमध्ये कसा वापरला जातो, तो परिणाम दाखवतो का, ते संयुक्त वाक्य होतं का मिश्र वाक्य होतं ते आपण पाहूया. बघा आता की हा शब्द बघा, मी तुम्हाला 4 वाक्य लिहून दिले. की 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 इथे 4 ठिकाणी लिहून दिले. आता 4 ठिकाणी तो वेगवेगळे रूपात आलेला आहे. तू ये की नको ये, म्हणजे इथं काय आला, विकल्प आला, ऑप्शन आला, पर्याय आला. मग याला काय म्हणायचं, विकल्पबोधक. आणि विकल्पबोधक ज्या वेळेस विकल्पबोधक वाक्य असतं तर त्यावेळेस ते काय असतं, कोणतं वाक्य असतं, संयुक्त वाक्य असतं. विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे, त्याच्या म्हणण्याचं स्वरूप काय आहे, पृथ्वी गोल आहे. म्हणजे की हे स्वरूपबोधक आलं आणि स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेली वाक्य काय असतात, मिश्र. म्हणजे दुसरं वाक्य काय आहे, मिश्र आहे. मी पास झालो की पेढे वाटी, म्हणजे काय होईल, इथं काय आलं, अट दाखवली, पास होण्याची अट आहे तेव्हा मी पेढे वाटेल. म्हणजे हे काय आलं, संकेतबोधक. आणि संकेतबोधक वाक्य काय असतं, संकेतबोधक वाक्य हे मिश्र वाक्य असतं. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले, म्हणजे इथं काय झाला, परिणाम झाला. आणि परिणाम दाखवणारं वाक्य काय होईल, संयुक्त वाक्य होईल. कळलं का, म्हणजे याच्यामध्ये 2 संयुक्त वाक्य आली आणि 2 मिश्र वाक्य आली. आता म्हणूनच बा, शिवाजी म्हणून महाराष्ट्रात एक महान राजे होऊन गेले. इथं काय दाखवलं, म्हणून या शब्दाने शिवाजी या शब्दाचं स्वरूप दाखवलं. मग स्वरूपबोधक आलं आणि स्वरूपबोधक वाक्य काय असतं, मिश्र वाक्य असतं. आम्ही प्रचंड अभ्यास केला म्हणून आम्ही पास झालो, म्हणून आम्ही पास झालो. प्रचंड अभ्यास केला म्हणून आम्ही पास झालो, त्याचा परिणाम काय झाला, अभ्यास करण्याचा, आम्ही पास झालो. म्हणजे इथं परिणाम आला. आणि परिणामबोधक वाक्य काय असतात, संयुक्त. म्हणजे दुसरं वाक्य काय आहे, संयुक्त वाक्य, याच्यात परिणाम आहे. चांगले शिकता यावे म्हणून आम्ही तुमच्याकडे शिकत आहोत. हा काय उद्देश आहे का नाही, चांगलं शिकता यावं म्हणून, म्हणजे उद्देश आहे. आणि उद्देशबोधक वाक्य ही काय असतात, मिश्र वाक्य असतात. म्हणजे बघा, म्हणून हा शब्द एकदा मिश्र वाक्यात आला आणि इथं 2दा मिश्र वाक्यात आला आणि एकदा संयुक्त वाक्यात आला. इथं काय म्हणून आला, तो स्वरूपबोधक आला, इथं परिणामबोधक आला आणि इथं उद्देशबोधक आला. एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये येऊ शकतो. की म्हणजे सुद्धा 1 रुपया म्हणजे 100 म्हणण्याचं रुपयाचं स्वरूप आहे. हे स्वरूपबोधक आलं. स्वरूपबोधक वाक्य काय असतं, मिश्र वाक्य असतं. स्वरूपबोधक आलं, एवढा अभ्यास कर म्हणजे तू नक्की पास होशील, अट आहे की नाही. मग इथं अट दर्शक म्हणजे संकेतबोधक आलं आणि संकेतबोधक वाक्य ही काय असतात, मिश्र वाक्य असतात. म्हणजे हा शब्द एकदा मिश्र म्हणजे एकदा स्वरूपबोधक आला आणि एकदा काय आला, इथं अट म्हणजे संकेत दर्शक आला. ओके, एकच शब्द वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तो येऊ शकतो आणि त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने हे करू शकतो. मग उभयान्वयी अव्ययाचे प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक असे 2 प्रकार पडतात. प्रधानत्व सूचक मध्ये समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक असे 4 प्रकार आहेत. गौणत्व सूचक मध्ये स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि संकेत बोधक असे 4 प्रकार आहेत. एकच उभयान्वयी अव्यय वेगवेगळ्या वाक्यांमध्ये येतं आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करतो. त्यावरून त्याचं ते वाक्य वाचायचं आणि ते नक्की काय काम करते, ते परिणाम दाखवतो का उद्देश दाखवतो का स्वरूप दाखवतं हे पाहायचं आणि त्याच्यावरून त्याची काय ठरायचं, त्याचा प्रकार ठरवायचा. आणि जर समजा ते गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून काम करत असेल तर म्हणून हा शब्द बघा एकदा गौणत्व सूचक म्हणून काम करतोय म्हणून ते मिश्र आलं. एकदा याच्यात मध्ये प्रधानत्व सूचक म्हणून काम करतोय परिणाम मध्ये संयुक्त आलं. म्हणजे म्हणून हा शब्द एकदा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे, एकदा गौणत्व सूचक आहे. म्हणजे एकच उभयान्वयी अव्यय वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगवेगळं काम करतो. म्हणजे ते प्रधानत्व सूचकही असू शकतं, गौणत्व सूचक देखील असू शकतं. तर उभयान्वयी अव्यय हा जो प्रकार आहे हा तुम्हाला निश्चितच आवडला असेल. याशिवाय काही सर्वनामं सुद्धा वाक्य जोडायचं काम करतात. जो, तो, जे, ते आहे की नाही, जरी तरी हे जे आहेत हे सुद्धा काही वाक्य जोडण्यासाठी काम करतात. तर फक्त 2 शब्द देखील काही उभयान्वयी अव्यय जोडतात. राम आणि श्याम, सीता आणि गीता, राम व श्याम की नाही, पास व नापास, पास किंवा नापास,
पाप अथवा पुण्य, म्हणजे दोन शब्दांना सुद्धा ती सुद्धा उभयन्वयी अव्यय आहेत. पण उभयन्वयी अव्यय शिकत असताना आपण दोन महत्वाच्या गोष्टी शिकलो. एक काय संयुक्त वाक्य आणि एक काय मिश्र वाक्य, आणि केवळ वाक्यामध्ये एकच वाक्य असतं. ओके, तर निश्चितच तुम्हाला हा घटक तुम्हाला जर आवडला असेल, हा जो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चांगली कमेंट करा, आणि जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर बघा, काही प्रश्न एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेली जी प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहूया. तुम्ही त्याची उत्तरं द्यायची. सुनील आणि सचिन क्रिकेटर आहेत, याच्यात उभयन्वयी अव्यय कोणतं? आणि. मी डॉक्टर झालो असतो परंतु मला भरपूर मार्क्स मिळाले नाहीत. परंतु हे काय आलं? उभयन्वयी अव्यय आलं. आणि ते कोणतं आलं? न्यूनत्वबोधक. आणि न्यूनत्वबोधक उभयन्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतं. आम्ही हात धरला डॅश आम्ही वाचलो. तरी वाचलो का, परंतु वाचलो का, आणि वाचलो का, म्हणून आम्ही वाचलो? म्हणून आम्ही वाचलो. बरोबर. माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर ते आता खूप सुखात जगतायत. म्हणून तर हे काय आहे? उद्देश आहे का, न्यूनत्व आहे का, परिणाम आहे का, स्वरूप आहे? परिणाम बोधक. त्याचा परिणाम वाक्य असं झाला, त्रास काढण्याचा परिणाम, ते सुखात जगतायत. त्याच्यानंतर 1 लक्ष म्हणजे 100,000 काय आलं? स्वरूप बोधक. मधुने खूप अभ्यास केला परंतु त्याला यश आलं नाही. कोणतं आलं? न्यूनत्व बोधक. अभ्यासातील सातत्य म्हणजे हमखास यश. म्हणजे हमखास. मग यश शब्द याच्यातील उभयन्वयी अव्यय कोणतं? परीक्षेत आलेला प्रश्न आहे. अभ्यासातील सातत्य म्हणजे हमखास यश, म्हणजे उभयन्वयी अव्यय. पण ते कोणतं येते? परिणाम बोधक आहे का, स्वरूप बोधक आहे, कारण बोधक आहे, विकल्प बोधक? स्वरूप बोधक आहे. अभ्यासातील सातत्याचं स्वरूप पुढे हमखास यश असं. तू लवकर घरी आलास म्हणजे आपण बागेत जाऊ. कोणतं वाक्य? संकेत बोधक. अट आहे की नाही? लवकर घरी आलास की आपण बागेत जाऊ. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. परी या अव्ययास काय म्हणतात? न्यूनत्व बोधक किंवा त्याला विरोधदर्शक उभयन्वयी अव्यय म्हणतात. काय म्हणतात? विरोधदर्शक. त्याच्यानंतर आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. काय आला? उद्देशबोधक. आणि उद्देशबोधक वाक्य काय असतं? मिश्र वाक्य असतं. पण, परंतु, परी, किंतु, तरी हे कोणत्या उभयन्वयी अव्यय आहेत? न्यूनत्वबोधक. जी उपवाक्य अथवा किंवा वा या उभयन्वयी अव्ययाने जोडली असतात ती उपवाक्य काय? ती वाक्य काय असतात? विकल्पबोधक. आणि विकल्पबोधक वाक्य काय असतात? संयुक्त वाक्य असतात. ओके. तो येवो अथवा ना येवो, मी जाणारच. वा हे काय आलं? विकल्पबोधक आलं. ओके. चांगला औषधोपचार मिळावा यास्तव तो मुंबईस गेला. यास्तव म्हणजे काय आला? उद्देश आला. आणि उद्देशबोधक वाक्य काय असतं? मिश्र वाक्य. कळलं का? मग संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उभयन्वयी अव्यय कळलं. ओके. तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ओके. ऑल द बेस्ट.